हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण भरली मिरची कशी बनवायची हे बघणार आहोत. त्यासाठी आपण अशा प्रकारे मिरचीला कट करून घेणार आहोत. मिरचीसाठी लागणारा मसाला कसा बनवायचा ते आता आपण बघूया. यासाठी मी इथे 2 चमचा बेसन घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत 2 चमचे शेंगदाण्याचे कूट, जे की जाड भरडा आहे. 1 चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत 1 चिमूटभर हळद व 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट ॲड केल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे सूर्यफुलाचं तेल टाकणार आहोत. इथे तुम्ही कोणतंही तेल यूज करू शकता. तेल टाकून घेतलं याला आपण छान एकजीव करून घेऊया, जेणेकरून तो मिरचीत भरता येईल. हा मसाला आता आपण मिरचीमध्ये भरून घेऊया. ही मिरची आपण भाकरी व वरण भात कशासोबतही खाऊ शकतो. अशा प्रकारे आपण मिरचीमध्ये मसाला पूर्णपणे भरू. तुम्ही इथे बघू शकता मसाला एकदम घट्ट भरून घेऊया, जेणेकरून तो बाहेर निघणार नाही. आता एक पॅन मध्ये तेल टाकून मिरची आपण पॅन मध्ये ठेवून घेऊया. इथे आपण गॅस मंद आचेच ठेवणार आहोत, जेणेकरून आपली मिरची करपू नये व मंद आचेवर चांगली शिजावी. दर 2 मिनिटांनी आपण अशा प्रकारे मिरची पलटून घेऊयात, जेणेकरून ती चारी बाजूने चांगली शिजून येईल. आपल्याला ही मिरची मंद आचेवर 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्यायची आहे. यासाठी मी यावरती झाकण ठेवत आहे. अशा प्रकारे आपली मिरची तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.